नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेड फॉर पॉलिटेक्निक या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 4 इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स बघणार आहोत। तर प्रॉब्लेम नंबर 8 आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये 7 प्रॉब्लेम ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपला हा 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे। ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ x in bracket x minus 1 whole square into dx। ठीक आहे, तर अशा टाइपचा प्रॉब्लेम आला। मग आपल्याला याला बघितल्यानंतर काय समजते, a minus b whole square हा फॉर्म्युला वापरायला पाहिजे। अशाच टाइपचा अगोदर एक प्रॉब्लेम आपण सॉल्व केलं होतं, राईट। ठीक आहे, तर मेन म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपण जे काही क्वेश्चन दिलेला आहे ते i इक्वल्स टू लिहून घ्यायचं। i इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ x इन ब्रॅकेट x minus 1 whole square into dx। ठीक आहे, तर हा x minus 1 ह्याला बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात येते रे बाळांनो, बघा ह्या ठिकाणी x minus 1 whole square, ठीक आहे, हा कशासारखा आहे, a minus b whole square। ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे। मग याचा हा फॉर्म्युला काय येईल, a minus b whole square चा a square minus 2ab plus b square। ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी a काय आहे, x आहे, राईट, b काय आहे, 1 आहे। मग याला आपण या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंग कन्वर्ट करून घेऊया, राईट। a स्क्वेअर म्हणजे काय, x स्क्वेअर, राईट, मायनस 2a इंटू b। ठीक आहे, a ची व्हॅल्यू काय आहे, x आहे, राईट, b ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे, प्लस b स्क्वेअर म्हणजे काय, 1 स्क्वेअर। ठीक आहे, मग याचा रिझल्ट काय येतो, x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 चा स्क्वेअर काय येईल, 1 येईल। ठीक आहे, मग ह्या ठिकाणी x मायनस 1 होल स्क्वेअरच्या ऐवजी मी ही व्हॅल्यू इथं ठेवू शकतो, राईट। आपण याला फॉर्म्युलाच्या अकॉर्डिंग कन्वर्ट करून घेतलो। मग ठेवा ह्या ठिकाणी, देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ x इन ब्रॅकेट x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इंटू dx। ठीक आहे, आता ही झाली सेकंड स्टेप आपली। मग आता हे बघितल्यानंतर तुम्हाला काय समजते, सर आपण काय करूया, ह्या x नी या सगळ्या ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करून घेऊया, राईट। मग चला करा, देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ x इंटू x स्क्वेअर x क्यूब होईल, राईट, मायनस 2x x इंटू 2x 2x स्क्वेअर होईल, प्लस x इंटू 1 काय होईल रे, x होईल, इंटू dx। ठीक आहे, बघा ह्या ठिकाणी मायनसचं साइन आहे, ह्या ठिकाणी प्लसचं साइन आहे, म्हणजे काय करायचं, इंटिग्रेशन सेपरेट करायचं। इंटिग्रेशन सेपरेट करूया, देअरफॉर इंटिग्रेशन x क्यूब इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 2x स्क्वेअर इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x इंटू dx, राईट। तर हे झालं इंटिग्रेशन सेपरेट। मग ह्या ठिकाणी बघा इथं x ची पॉवर किती आहे, 3 आहे, म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज होतो, देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n इंटू dx इक्वल्स टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c। ठीक आहे, हा फॉर्म्युला यूज होतो। मग हा फॉर्म्युला आपण इथं अप्लाय करू शकतो, राईट। आता ह्या ठिकाणी पॉवर काही नाही म्हणजे काय येईल, 1 येईल। ठीक आहे, x क्यूब आहे, चला अप्लाय करा, हा फॉर्म्युला इथं अप्लाय करा, x रेज टू n म्हणजे n ची पॉवर ह्या ठिकाणी किती आहे, 3, म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला, x रेज टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1। ठीक आहे, हे झालं याचं इंटिग्रेशन। त्याच्यानंतर मायनस हे 2 जे आहे ते कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतो आपण, x रेज टू 2 आहे, पुन्हा x रेज टू n चाच फॉर्म्युला। ठीक आहे, पण n ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे, n ची व्हॅल्यू 2 आहे, राईट। मग ही 2 x रेज टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1। ठीक आहे, मग हा प्लस जशाच तसा, ह्या ठिकाणी x रेज टू काही नाही म्हणजे काय आहे, 1 पॉवर आहे। मग हाच सेम फॉर्म्युला इथं सुद्धा अप्लाय करायचा, x रेज टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस c। ठीक आहे, आपण प्रत्येक ठिकाणी इथं प्लस सी प्लस सी प्लस सी न लिहिता एकाच ठिकाणी लास्टला प्लस सी लिहिलेला आहे।
राईट. आता नेक्स्ट याला सॉल्व्ह करून घ्या. 3 + 1 काय होते 4 x⁴ अपॉन 3 + 1 4 मायनस 2 इंटू हे 2 + 1 किती होईल रे 3 म्हणून x⁴ अपॉन 3 प्लस x⁴ अपॉन 2 प्लस c. ठीक आहे. हे झालं तुमचं फायनल आन्सर. फायनल आन्सर सुद्धा I = लिहून घ्यायचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं अशा टाईपचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. बघा पुन्हा एकदा आपल्याला काय दिलं होतं इंटिग्रेशन ऑफ x इन ब्रॅकेट x - 1 * dx. हे बघितल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलं की सर a - b² चा फॉर्म्युला यूज करून आपण त्याला एक्सपांड करू शकतो. ठीक आहे. मग आपण a - b² चा फॉर्म्युला यूज केलो. काय फॉर्म्युला आहे a² - 2ab + b². राईट. मग ते a म्हणजे किती आहे x आहे आणि b म्हणजे किती आहे 1 आहे. तर हे कन्वर्ट करून घेतलं. हे रिझल्ट मिळालं. म्हणजे ह्याच्या ऐवजी आपण हे इथं पुट केलं. राईट. मग या x नी पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन करून घेतलं. मग इंटिग्रेशन जे आहे ते सेपरेट घेतलं आणि कोणता फॉर्म्युला वापरलो x⁴n चा फॉर्म्युला वापरलो. राईट. x⁴n चा फॉर्म्युला वापरल्यामुळे आपल्याला हे रिझल्ट मिळालं. ठीक आहे. मग तो फॉर्म्युला त्या ठिकाणी अप्लाय केलो मग आपल्याला फायनल आन्सर मिळालं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला 1 बाय 1 प्रॉब्लेम सॉल्व्ह करत जायचे आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 9. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता यायला पाहिजे. ठीक आहे. काय करा विद्यार्थी मित्रांनो 2 मिनिटं वेळ घ्या. हा व्हिडिओ पॉज करा आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा. मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणारच आहे पण तुम्हाला येते का बघा. फक्त याच्या अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये इथं मायनस होता आणि या ठिकाणी काय आहे प्लस आहे. ठीक आहे. एवढंच चेंज आहे बाकी सगळं सेम. ठीक आहे. तर ट्राय करून बघा. x + 1² सर याला बघितल्यानंतर आम्हाला समजते की a + b² चा फॉर्म्युला आपण यूज करायचा. चला करून बघूया आपण. a + b² = a² + 2ab + b². ठीक आहे. मग ह्या ठिकाणी x + 1² ठीक आहे. a म्हणजे काय आहे रे बाळांनो x आणि b म्हणजे काय आहे 1. ठीक आहे. a⁴x म्हणजे काय होईल a² म्हणजे काय होईल हे x² + 2 a ची व्हॅल्यू काय आहे x आहे. राईट. आणि b ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे. ठीक आहे. a * b + b² b² म्हणजे या ठिकाणी b ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे म्हणून हा 1 चा स्क्वेअर. ठीक आहे. तर हे कन्वर्ट करून घेतलं. मग याला सॉल्व्ह करून घेऊया. x² + 2 * x 2x 2x * 1 2xच येईल. ठीक आहे. 1 चा स्क्वेअर काय येईल 1 येईल. राईट. म्हणजे आपल्याला काय रिझल्ट मिळालं x² + 2x + 1 म्हणजे हे x + 1² च्या ऐवजी आपण हे ठेवू शकतो. चला ठेवा मग. सगळ्यात पहिल्यांदा पहिली स्टेप काय आपली पहिली स्टेप विसरायचं नाही. इंटिग्रेशन ऑफ I = लिहून घ्यायचं x इन ब्रॅकेट x + 1² * dx. राईट. मग आपल्याला ह्याच्या ऐवजी काय रिझल्ट मिळालं x² + 2x + 1 पुट करायचं x इन ब्रॅकेट x² + 2x + 1 * dx. ठीक आहे. तर ह्या x न ह्याला मल्टिप्लाय करून घ्या. इंटिग्रेशन ऑफ x * x² काय होईल रे x³ होईल प्लस x * 2x काय होईल 2x² होईल. राईट. x * 1 काय होईल x होईल * dx. ठीक आहे. मग काय करायचं आता इंटिग्रेशन सेपरेट करायचं. इंटिग्रेशन सेपरेट करूया. राईट. इंटिग्रेशन ऑफ x³ dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 2x² dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x dx. इंटिग्रेशन सेपरेट करून घेतलं. पुन्हा कोणता फॉर्म्युला वापरायचा सेम फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला x⁴n चा. काय फॉर्म्युला आहे x⁴n चा. इंटिग्रेशन ऑफ x⁴n = x⁴n + 1 अपॉन n + 1 + c. तोच फॉर्म्युला वापरायचा. चला लिहून घ्या मग. इंटिग्रेशन ऑफ x⁴n
इंटू dx इक्वल्स टू x रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c, राइट. ठीक आहे, तो अप्लाय करा. एक्स क्यूब आहे म्हणजे एक्स रेज टू 3 प्लस 1 होईल, कारण n प्लस 1 म्हणजे हे n ची पॉवर किती आहे 3 आहे, राइट. म्हणजे n म्हणजे किती आहे 3 आहे, 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1, राइट. हे प्लसला प्लसचं साइन जशाच तसं, हे 2 कॉन्स्टंट आहे तर इंटिग्रेशनच्या आपण बाहेर घेतो आणि x रेज टू 2 आहे म्हणजे n ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे 2 आहे. मग x रेज टू 2 प्लस 1, कारण n प्लस 1 करतो आपण म्हणून 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 प्लसचं साइन हे जशाच तसं इंटिग्रेशन ऑफ x इंटू dx. या ठिकाणी पॉवर नाही म्हणजे त्या ठिकाणी काही नाही म्हणजे काय असेल 1 असेल. ठीक आहे, म्हणजे इथं जर 1 घेतला आपण, याचं जर इंटिग्रेशन घेतलो पुन्हा तोच फॉर्म्युला x रेज टू n चा, n ची व्हॅल्यू किती आहे रे 1 आहे, म्हणजे n प्लस 1 म्हणजे 1 प्लस 1 करावं लागेल आपल्याला अपॉन 1 प्लस 1 प्लस c. ठीक आहे, मग हे सॉल्व करून घ्या. x रेज टू 3 प्लस 1 म्हणजे काय होईल x रेज टू 4 अपॉन 3 प्लस 1 4 प्लस हे 2 जशाच तसं, हे x रेज टू 2 प्लस 1 म्हणजे x क्यूब, राइट, अपॉन 3 प्लस x रेज टू 1 प्लस 1 म्हणजे x स्क्वेअर अपॉन 1 प्लस 1 2 प्लस c. हे झालं तुमचं फायनल आन्सर, राइट. या फायनल आन्सरला I इक्वल्स टू लिहून घ्या. अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, अतिशय सोपे प्रॉब्लेम्स आहेत. मी तुम्हाला एकाच टाइपचे म्हणजे एका प्रॉब्लेमवरती दुसरा प्रॉब्लेम डिपेंड आहे असे सिक्वेन्सनी प्रॉब्लेम घेत आहे, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजतात. ठीक आहे, तर नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 10, इंटिग्रेशन ऑफ रूट x इंटू dx. ठीक आहे, फर्स्ट स्टेप काय आहे रे बाळांनो आपली? फर्स्ट स्टेप आहे सर I इक्वल्स टू दिलेला क्वेश्चन जशाच तसा लिहून घ्यायचा. ठीक आहे, चला लिहून घेतलं, राइट. मग आता मेन म्हणजे रूट x म्हणजे त्याला आपल्याला कन्वर्ट करता यायला पाहिजे. ठीक आहे, जर समजा असं जर असेल रूट x असेल तर आपल्याला काय लिहिता येते रे बाळांनो? x रेज टू 1/2, राइट, असं लिहिता येते. मग याला मी हे रूट x च्या ऐवजी काय लिहून घेतो x रेज टू 1/2. चला, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू 1/2 into dx, right, integration of x raised to 1/2 into dx, 1/2, right. मग आता इथं कोणता फॉर्म्युला वापरणार? सेम फॉर्म्युला वापरायचा. कोणता? x रेज टू n चा फॉर्म्युलाच वापरायचा, राइट. काय आहे x रेज टू n चा फॉर्म्युला? इंटिग्रेशन ऑफ x रेज टू n into dx equals to x raised to n plus 1 upon n plus 1 plus c, right. मग हा फॉर्म्युला इथं जर वापरलो आपण तर काय येईल आन्सर? x raised to 1/2 plus n 1. ठीक आहे, कारण की n ची व्हॅल्यू इथं काय आहे? n ची व्हॅल्यू आहे 1/2 आणि याच्यामध्ये प्लस 1 करायचं आहे आपल्याला, राइट. म्हणून आपण 1/2 प्लस 1 केलं अपॉन 1/2 प्लस 1 इन प्लस c, कारण इंटिग्रेशन कॉन्स्टंट. तर हे 1/2 प्लस 1 कसं सॉल्व करायचं बघा. ठीक आहे, काय काय विद्यार्थ्यांना इथं सुद्धा कन्फ्युजन होते. 1/2 प्लस 1, राइट, म्हणजे काय करायचं? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 2 into 1, राइट. ह्या दोघांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन 2 into 1 आणि जे काय आन्सर येते ते न्यूमरेटर मध्ये ऍड करायचं. 2 into 1 किती आलं? 2 आलं. म्हणजे हे 1 जशाच तसं, हे 2 अपॉन 2 हे जशाच तसं, म्हणजे काय येईल रे? 1 प्लस 2 3 अपॉन 2 म्हणजे काय? 3/2. ठीक आहे, तर मग x रेज टू 3/2 अपॉन 3/2 प्लस c, राइट. यालाच मी असं सुद्धा लिहू शकतो, कारण की बघा हे न्यूमरेटर आहे, हे डिनॉमिनेटर आहे. ठीक आहे, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये जाईल म्हणजे 2/3 इंटू x रेज टू 3/2 प्लस c. यालाच जे काही आन्सर फायनल आलेला आहे
आय इक्वल्स टू लिहून घ्यायचं आणि त्याला बॉक्स करायचा. ठीक आहे, म्हणजे जे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करत असताना पेपरमध्ये असं जर तुम्ही फायनल आन्सरला त्याला बॉक्स केलात तर जे काही पेपर चेकिंग करणारे आहेत त्यांचं लक्ष डायरेक्ट त्या आन्सर वरती जाते आणि तुम्हाला फुल मार्क्स मिळतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं. एकदम सोपे प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे, हे स्टार्टिंग आहे. सिंपल इंटिग्रेशनचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करायला आहोत. 1 बाय 1 तुम्हाला हे जर व्यवस्थित समजले तर पुढचे प्रॉब्लेम व्यवस्थित समजतात. त्यामुळं हे प्रॉब्लेम व्यवस्थित समजून घ्यायचं. ठीक आहे, मी समजून सांगितल्यानंतर फक्त तुम्ही नोटबुक वरती क्वेश्चन लिहून घ्यायचा. ठीक आहे, आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघायचं, न बघता आन्सर येते का क्रॉस चेक करायचं. ठीक आहे, त्याचे नोट सुद्धा आपल्या ऍप मध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आणि प्रॉब्लेम तर तुम्हाला नंबर ऑफ प्रॉब्लेम्स तर आपण मॅक्झिमम घेणारच आहोत आणि परीक्षेमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आलेत ते पण प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. राईट, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. प्रॉब्लेम नंबर 11. ठीक आहे, प्रॉब्लेम नंबर 11 इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर प्लस x प्लस 3 इंटू dx. ठीक आहे, मग आपली फर्स्ट स्टेप काय आहे? फर्स्ट स्टेप काय आहे? i इक्वल्स टू लिहून घ्यायचं. दिलेला क्वेश्चन i इक्वल्स टू लिहून घ्या. i इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस x प्लस 3 इंटू dx. राईट, मग ह्या ठिकाणी प्लसचं साइन आहे, ह्या ठिकाणी प्लसचं साइन आहे. मग काय करायचं रे बाळांनो? काय करायचं सांगा पटापट. सर इंटिग्रेशनला सेपरेट करा. चला मग करूया सेपरेट. चला, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ 3 इंटू dx. राईट, तर नेक्स्ट स्टेप करूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजते. राईट, चला इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x इंटू dx प्लस जे कॉन्स्टंट आहे ते बाहेर घेऊया, इंटिग्रेशन ऑफ dx. मग कोणकोणते फॉर्म्युले ह्या ठिकाणी यूज होतात? कोणते इंटिग्रेशनचे फॉर्म्युले यूज होतात? चला सांगा पटापट. ठीक आहे, अशा टाइपचे प्रॉब्लेम आपण ऑलरेडी ह्याच्या अगोदर सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, चला एका विद्यार्थ्याचा आवाज येतोय, सर एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला यूज होतो. राईट, व्हेरी गुड. ठीक आहे, मग इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन इंटू dx इक्वल्स टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. हा फॉर्म्युला यूज होतो. त्यानंतर दुसरा फॉर्म्युला एक यूज होतो, कोणता? सर इंटिग्रेशन ऑफ dx काय आहे? इंटिग्रेशन dx x प्लस सी. ठीक आहे, x प्लस सी हे दोन फॉर्म्युले यूज करायचे आहेत. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला, एक्स रेस टू एन ची व्हॅल्यू किती आहे बघा, ह्या ठिकाणी एन ची व्हॅल्यू 2 आहे म्हणजे एन प्लस 1 करावं लागेल, म्हणजे एक्स रेस टू 2 प्लस 1 करावं लागेल अपॉन 2 प्लस 1. ही पॉवर जशाच तशी घ्यायची. राईट, प्लस एक्स इंटू dx. इथं पॉवर काही नाही म्हणजे काय आहे? 1 आहे, म्हणजे एन ची व्हॅल्यू काय झाली? 1. म्हणजे त्या 1 मध्ये दुसरा एक 1 ऍड करायचा म्हणजे एक्स रेस टू 1 प्लस 1 अपॉन 1 प्लस 1. राईट, हे प्लस साइन जशाच तसं. हे 3 इंटिग्रेशन ऑफ dx काय येते? एक्स प्लस सी. ठीक आहे, एक्स प्लस सी. तर हे सी काय आहे? कॉन्स्टंट आहे. मग याला सॉल्व्ह करून घ्या. एक्स रेस टू 2 प्लस 1 काय येते रे बाळांनो? एक्स रेस टू 3 अपॉन 2 प्लस 1 3 प्लस एक्स रेस टू 1 प्लस 1 काय होईल? स्क्वेअर अपॉन 2 प्लस 3x प्लस सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. जे काही फायनल आन्सर आलेलं आहे त्याला i इक्वल्स टू लिहून घ्यायचं. राईट, तर हे अशा पद्धतीनं असे नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, तुम्ही मला सांगा याच्यामध्ये काही हार्ड आहे का? काही इतकं रॉकेट सायन्स आहे का? काहीच नाही, एकदम सिंपल. आपल्याला प्रॉब्लेम दिलेला असतो इंटिग्रेशनचा, मग तो प्रॉब्लेम आपल्याला ओळखता यायला पाहिजे. काय ओळखता यायला पाहिजे? त्याच्यासाठी आपल्याला कोणते फॉर्म्युले यूज करता येतात हे जर समजलं तर M2 अतिशय सोपा आहे. आणि प्रॉब्लेम तुम्हाला रीड केल्यानंतर, प्रॉब्लेम बघितल्यानंतर जर तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायचा हे जर समजत नसेल तर मग M2 तुमच्यासाठी हार्ड जाऊ शकतो.
विद्यार्थी मित्रांनो, मग याच्यासाठी काय करायचं सर? तर ह्याच्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा डेरिव्हेटिव्हचे प्रॉब्लेम फॉर्म्युले तुम्ही काय करा, व्यवस्थित रिवाइज करा. त्यानंतर इंटिग्रेशनचे फॉर्म्युले रिवाइज करा. हे दोन फॉर्म्युले जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन ह्याचे सगळे फॉर्म्युले जर तुम्ही रिवाइज केलात, व्यवस्थित लक्षात ठेवलात, तर M2 हा अतिशय सोपा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.